सर, पूर्वी नेत्यांचे, आमदारांचे, खासदारांचे व्हिडिओ एखाद्या महिलेसमोर, एखाद्या मुलीसोबत छेडछाड असे वेगळे आता तृतीयपंथीयांसोबतचे व्हिडिओ समोर येत आहेत. नाही, महाराष्ट्राने नैतिकता आणि आपलं चरित्र महाराष्ट्राने म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने गमावलेलं आहे. कॅप्टन अशोक खरातचं प्रकरण सुरूच होतं. पहिले 50 व्हिडिओ, मग 58 व्हिडिओ, मग 100पेक्षा जास्त व्हिडिओ, आणि मग एकदा आला ओशनो जलसाठी मोठ्या मोठ्या लोकांच्या मंत्र्यांच्या गाड्या ह्या तिथे ओशनो जल घ्यायला जायच्या, ज्याच्यामध्ये वायाग्राचं पावडर असायचं. अशा सगळ्या गोष्टी कानावर येत असतानाच मंत्रिमंडळातला एक मंत्री त्याच्या बंगल्यावर एका तृतीयपंथीयांसोबत अश्लील चाळे करताना सापडलेला आहे. प्रश्न हा नाही आहे की लोक चुका करतात आहे, लोक अनैतिक अश्लील कृत्य करतात आहेत. पण मला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे की तुमचं मंत्रिमंडळ अश्लील अनैतिक प्रकारामध्ये सापडत असताना, त्याचं चरित्र जे आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कोणत्याच मंत्र्यावर तुम्ही शिक्षा का करत नाही, हा आमचा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला जर यांचे राजीनामे घ्यायचे नसतील, समाजामध्ये एक संदेश द्यायचा नसतील, तर महाराष्ट्रातल्या या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्र्याला भेटताना असुरक्षित फील करेल. कंगनासारखं नाही, असुरक्षित फील करेल. मग याच्यावर राजीनामे होणार आहेत का? ते 9 मंत्री ज्यांचा संबंध प्रत्यक्षरित्या अशोक खरातांसोबत आहे, ज्यांनी अनेक सुसंस्कृत चांगल्या महिलांचं शारीरिक शोषण केलेलं आहे, खोटं बोलून, हिप्नोटाईज करून किंवा ओशनो जल देऊन. त्यांच्यावर काही कारवाई तुम्ही अजूनपर्यंत का केली नाही, का राजीनामे झाले नाहीत? अशा लोकांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? आणि काल हे सगळं काय कमी होतं म्हणून त्याच्यावर एक कळस चढवला एका मंत्र्यांनी, आणि त्याला आता कव्हरअप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर मनोहर कुलकर्णी असं म्हणत असतील की अशोक खराताला मारून टाका, याचा अर्थ अजून जे लोकांचे नावं पुढे येणार असतील ते आले नाही पाहिजे, झाकल्या गेलं पाहिजे प्रकरण सगळं, आणि आपण मारून टाकलं बा, शिक्षा दिली, असं जनतेसमोर आणायचं असेल तर जनता मूर्ख नाही आहे. तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती जनता ओळखते. या मंत्रिमंडळाला आता सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही. हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे. त्याला बट्टा लावण्याचं काम जे आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मंत्र्यांनी केलेलं आहे. आणि तुम्ही जर यांच्यावर कारवाई करायला नसाल, तुम्ही जर यांचे राजीनामे घेणार नसाल, तर मग तुम्ही यांच्यात सामील आहे का? मग तुम्ही असं का नाही करत? यांचे राजीनामे नाही घ्यायचे तर एक ओशनो जल मंत्रालयच काढून टाका, तुमच्या मंत्र्यांसाठी, तुमच्या कार्यकर्त्यांसाठी, तुमच्या आमदारांसाठी. तसं एक मंत्रालय काढून टाका, म्हणजे लोकांना माहीत होऊन जाईल की यांच्याकडे जाण्याचं काही कारण नाही आहे, अनैतिक लोक आहे हे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारांचा, आपल्याचे अध्यक्ष सुमित्रा पवार आहे, त्यांच्या पक्षाच्या नेत्या, त्या महिला अध्यक्ष होते, त्यांनी एका भोंदूच्या डोक्यावरती छत्री धरल्याचा व्हिडिओ समोर आला. त्या भोंदू बाबाने एवढ्या लोकांवरती अत्याचार केले, त्याच्यावरती ट्रस्टी असलेल्या त्या महिला आहेत, आणि अजूनही त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष महिलांच्या प्रदेशाध्यक्ष असलेलं पाहिजे. काय आदर्श काय? एकीकडे मंत्रिमंडळात मंत्रीचे व्हिडिओ असे, महिलांचे प्रदेशाध्यक्ष अशी. राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो, याची एक प्रथा परंपरा राहिलेली आहे. एखाद्या व्यक्तीवर दोषारोप झाला, नुसता भ्रष्टाचाराचा आरोप झाला तरी राजीनामा देऊन घरी बसा, पहिले इन्क्वायरी करा, नंतर परत या. अजितदादाला स्वतः राजीनामा द्यावा लागला होता. श्वेतपत्रिका आल्यानंतर ते पुन्हा मंत्रिमंडळात आलेले होते. ती सगळी प्रथा परंपरा गेली. आता तुम्ही बलात्कार करा, भ्रष्टाचार करा, महाराष्ट्राची ऐशी तैशी करा, तुम्हाला राजीनामा देण्याची गरज नाही. तुम्हाला पूर्ण पाठबळ जे आहे ते RSSचं आणि मंत्रिमंडळाचं, भाजपचं जे आहे ते भेटत आहे. अशा पद्धतीचा एक घाणेरडा संदेश महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये या सगळ्या प्रकरणांमधनं जातो आहे. पण सध्या युद्धाची परिस्थिती आहे. पाकिस्तान या सगळ्याच्यामध्ये मध्यस्थी करताना दावा केला जातोय, मात्र याच्यामध्ये भारत पुढे नाही असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. भारताने याच्यामध्ये भूमिका घ्यायला हवी, लोकांचे हाल होत आहेत, असं सगळी परिस्थिती. याच्यावरती परराष्ट्रमंत्री म्हणतात की आपण दलाल आहोत. परराष्ट्रमंत्री मूर्ख आहे. स्पेशल सर्व्हिसेस देऊन हरदीप पुरी आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर जे आहे ते मंत्रिमंडळात आलेले आहे. दलालाच्या सर्व्हिस घेतलेल्या आहे. ॲप्स्टीनची सर्व्हिस घेणारे कोण आहे? अनिल अंबानीसोबत हरदीप पुरीच आहेत ना. हे सगळे लोक आहेत ना. यांच्यावरच स्वामी जे आहे त्यांनी आरोप केलेले आहे ना की चायनामध्ये स्पेशल सर्व्हिसेस प्रधानमंत्र्यांना पुरवत होते, म्हणून हे मंत्रिमंडळात आलेले आहे. त्यामुळे दलालांना दलालाच्याच गोष्टी दिसते. आणि मग जर असाच प्रश्न उपस्थित जयशंकर करत असतील तर आमचा त्यांना एक प्रश्न आहे, मग रशिया युक्रेन वॉरमध्ये आम्ही काय दलाली करत होतो? असंच म्हणावं लागेल ना. त्यामुळे भारताचा जो एक नैतिक दबदबा होता जगामध्ये,
जे एक तटस्थपणे मानवतावादाच्या दृष्टिकोनातून आपण नेहमी युद्धाच्या विरोधात भूमिका घेतली आणि जेव्हा जेव्हा कुठे कुठे युद्ध झाले त्यावेळी स्पष्टपणे आपण मानवतेची भूमिका घेतली आणि अहिंसेची भूमिका घेतली. युद्ध झालं नाही पाहिजे म्हणून सगळं जग भारताकडे पाहत असताना मध्यस्थी एक आतंकवादी देश पाकिस्तान त्याला करायला मिळते आणि आपल्याला करायला मिळत नाही. हाच तो काय विश्वगुरूचा डंका आहे का हे पहिले त्यांनी एक्सप्लेन केलं पाहिजे. कव्हरअप करण्याचा सगळा प्रयत्न आहे. हिंमतच नाही या देशाच्या प्रधानमंत्र्याची, कारण देशाचा प्रधानमंत्री हा एप्स्टीनला घाबरतो. एप्स्टीनच्या फाईलमध्ये नाव आलेलं आहे. नाचगाणं केलेलं आहे ट्रम्पसाठी. मंत्र्यांचे नावं आलेले आहेत. त्यांचे राजीनामे नाही आहे. केंद्रात राजीनामे नाही आहे, राज्यातील राजीनामे नाही आहे. कोणता आदर्श मांडत आहेत हे? जे जे सांगत होते ना ते सगळं एक्सपोज झालेलं आहे. घाणेरडे लोक आहेत हे. सर, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कुठे ना कुठे फाटदिस्ती आहे. खासदारांच्या बैठकीत वेगळे वेगळे मत दिसून आलेले आणि खासदार हे खुश नाही आहेत पक्षप्रमुखांबरोबर. तसंच आदित्य ठाकरे बाहेर स्टेप आउट का नाही होत, फंड्स मिळत नाही आणि राज्यसभा ही काँग्रेसला जी आहे देण्यात आली आणि शरद पवार यांच्यासाठी देण्यात आली, त्यावरून पण कुठे ना कुठे नाराजगी. मला असं वाटतं की शरद पवारांना राज्यसभा देणं हा महाविकास आघाडीचा संपूर्ण निर्णय होता. राहता प्रश्न त्यांच्या खासदारांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये काय आंतरिक समस्या असतील तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यात काँग्रेसने बोलण्याचं काही कारण नाही. पण अलीकडच्या काळामध्ये दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी असे दोन्ही पक्षाचे खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते आहे. कसं मला असं वाटतं दुसऱ्यांचे पक्ष फोडणे, दुसऱ्यांचे खासदार आमदार आपल्याकडे आणणे, दुसऱ्यांचे कार्यकर्ते आपल्याकडे आणणे याच्यापेक्षा हे एप्स्टीन आणि हे महाराष्ट्राचा एप्स्टीन खरात आणि आता हे नवीनच मंत्र्यांच्या बंगल्यावरचे प्रकरणं याच्यावर पहिले जनतेला उत्तर द्या ना देशाच्या. हात धंदा लावला आहे का तुम्ही? हा बिझनेस आहे का तुमचा राजकारण, की जनतेच्या प्रती काही तुमची जबाबदारी आहे? हे प्रश्न याच्यातनं उपस्थित होतात. काँग्रेसला जागा हवी होती का राज्यसभेची? कारण की त्या सगळ्याच पक्षाला जागा हवी असते, पण शेवटी मग निर्णय 3 पक्षांनी घेतल्यानंतर त्याच्यावर चर्चेचा काही मुद्दा उरत नाही. पण या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेस एवढा घाणेरडा व्हिडिओ समोर येतो. काँग्रेस तुमच्या समोर आहे ना. एवढ्या महिलांवरती अत्याचार होतो. काँग्रेसचे नेते फक्त माध्यमांसमोर येऊन बाईट दिसतात, रस्त्यावरती दिसत नाही. मला असं वाटतं शोधा म्हणजे सापडेल तुम्हाला. आम्ही एवढे आंदोलन केले खराच्या संदर्भामध्ये. पुण्यामध्ये आंदोलन झालं, मुंबईत आंदोलन झालं, पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन झाले आमचे. दिल्लीतून काही दिसतच नाही तुम्हाला म्हणजे आंदोलन. महाराष्ट्राचा प्रश्न आहे पहिले आम्हाला तर निपटू द्या. आमच्याशी तर निपटून घ्या ना भाजपला पहिले. प्रश्न असा आहे की एवढे आंदोलन झालेले दिसत नाहीत. तुम्ही एक दिवस, फक्त एक दिवस मीडिया, माझी विनंती आपल्याला, चांगला मीडिया आपला रिजनल मीडिया, एक दिवस तुम्ही खरात आणि हे चालवा सगळं, उद्या राजीनामे होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.